आणि आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारने ओवाळणी दिली आहे। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ओवाळणी मिळालेली आहे। त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला। जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे। जॉइंट अकाउंट मध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉइंट अकाउंट मध्ये तो 1500चा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्या मागची भूमिका ही होती की जॉइंट अकाउंट पेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल। आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत। ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे। त्यामुळे कुठलाही लाभार्थी कुठलीही माझ्या माता भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल पण तुमचे मानलेले 3 बंधू म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। अधिकाधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते। आज या भव्य दिव्य सोहळ्याची
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता आपण बघणार आहोत. रक्षाबंधन उद्याच आहे, तर रक्षाबंधनापूर्वीच म्हणजे उद्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट असे 2 हप्ते एकत्रित जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा जर हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. कारण महिलांच्या खात्यामध्ये सरसकट ही रक्कम जमा केली जाणार आहे. एक पण महिला यापासून वंचित राहणार नाही याची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची योजना आहे ती महिलांच्या साठी स्पेशल सुरू करण्यात आलेली होती. आणि आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे हप्ते एकत्रित आपण बघितलं तर रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात आलेले होते. आता त्याच पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा आता रक्षाबंधनापूर्वीच हे 2 हप्ते म्हणजे आज आणि उद्या महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार आहे. तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. आणि लाडक्या बहिणीचा फायदा हा पुरेपूर सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सर्व महिलांना मिळणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.